नमस्कार. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत. हे विधान भवन आहे. हे विधान भवनामध्ये अजूनही राहुल नार्वेकर बसून आहेत. यासाठी बसून आहेत कारण 31 तारखेपर्यंत अपात्र आमदारांच्या सुनावणीचा निकाल पहा. मी काय म्हणतोय, अपात्र आमदारांच्या सुनावणीचा निकाल द्यावाच लागणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत. तब्बल 1 वर्ष झालं आहे, 1-1.5 वर्ष झालं आहे सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सुरत गुवाहाटी असा प्रवास करत पुन्हा या विधानभवनात जेव्हा सरकार स्थापन केलं त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या सगळ्या 1 वर्षामुळे विलंब होतोय आणि हे सरकार बेकायदेशीर आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादी गट हे म्हणतात की हे सरकारच बेकायदेशीर आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष हे तटस्थ असले पाहिजे. विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या पक्षाच्या भूमिकेला समर्थन करणारे नसावेत कारण या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राज्यातील जे नागरिक आहेत त्यांच्या हिताचे कायदे केले जातात. त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही, हे सरकार जे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करते की नाही यावर अंकुश ठेवण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांचं असतं. पण विधानसभेचे अध्यक्ष हे निर्णय घेत नाहीत. विधानसभेचे अध्यक्ष अपात्र उमेदवारांच्या सुनावणीला विलंब करत आहेत. हा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने आदेश केला आणि व्हीप कुणाचा खरा आहे कुणाचा खोटा आहे, राजकीय पक्षानुसार हे कामकाज चाललं झालं आहे का, राजकीय पक्षाचं ऐकलं पाहिजे का, या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आणि अखेर जो निर्णय आहे तो देण्यात आलेला की या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो विधानसभेचे अध्यक्ष करतील. विधानसभेचे अध्यक्ष यासाठी करतील कारण ही विधानसभा संसद ही एक घटना म्हणजे ही एक केंद्र आहे. त्याचबरोबर सरकार एक केंद्र आहे, त्याचबरोबर अधिकारी प्रशासन हे एक केंद्र आहे आणि चौथा आधारस्तंभ जो आहे लोकशाहीचा तो म्हणजे माध्यम आहेत. या सगळ्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची जी ताकद आहे, जो निर्णय आहे, जो अधिकार आहे तो संविधानाने दिला आणि या संविधानाच्या निर्णयाचं पालन होतं की नाही हे आता आपल्याला पाहायचं आहे. कारण या विधानसभेमध्ये जे राहुल नार्वेकर बसले त्यांच्या कामाविषयीचे अनेक जे प्रश्न आहेत ते उचलले जातात. 3 दिवसाच्या सुनावणीमध्ये असीम सरोदे असतील जे उद्धव ठाकरे गटाचे वकील आहेत ते सुद्धा या सगळ्या सुनावणीवर उगाच वेळ काढूपणा केला जातोय अशा प्रकारचा आरोप करतात. पुढे काय होईल माहीत नाही, पण आज काय झालं, काल काय झालं, 3 दिवसामध्ये काय झालं आणि इथून पुढे कशा प्रकारे हा खटला जो आहे ट्रिब्युनल जे आहे म्हणजे विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय जे असतं त्याला ट्रिब्युनल असं म्हणतात, त्या ट्रिब्युनलकडून काम कसं होतं. आज दिवसभर काय झालं, व्हीपवरून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला आहे. जर व्हीप हा बेकायदेशीर ठरला तर हे सरकार जे आहे ते तगणार आहे आणि व्हीप जर बेकायदेशीर ठरला तर हे सरकार पडणार आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कळीचा मुद्दा जो आहे तो ठरलेला आहे. या व्हीपवरून काय चर्चा झाली, सुबेद आमचे प्रतिनिधी याच्याशी मी काल चर्चा केली होती. आज ओम देशमुख माझ्यासोबत आहेत. ओम देशमुख या विधानसभेमध्ये बसले होते आणि एकूणच या चर्चेमध्ये नेमकं ते स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहत होते. ओम, तुमचं स्वागत. आता मला सांगा, आजचा सर्वात मुद्दा म्हणजे काल असं झालं होतं की व्हीप कुणी काढला, ईमेल कुणी पाठवला, तो कसा गेला, कसा, या सगळ्यावर चर्चा झाली. इथून पुढे काय झालं आज? आजचाही तुम्ही जो मुद्दा सांगितला तो मुख्यत्वे व्हीपच्या अनुषंगानंच होता. वकील महेश जेठमलानी यांनी कायद्याचा किस पाडत ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या अनुषंगानं तो व्हीप कुणी बजावला. 21 जूनला जी बैठक, कथित बैठक असा उल्लेख आज सभागृहामध्ये झाला, जी कथित बैठक वर्षा बंगल्यावर झाली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी, ज्याला तत्कालीन शिवसेनेची जी एकसंध शिवसेना त्या काळात होती त्या पक्षाचे काही 3-4 मंत्री होते, दादा भुसे होते, उदय सामंत होते, हे उपस्थित असल्याचा दावा केला गेला शिंदे ठाकरे गटाकडे. त्या व्हीप मध्ये मंत्री उपस्थित होते का? त्या बैठकीमध्ये जो सुनील प्रभू यांनी व्हीप दिला होता आमदारांना, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जे व्हीप काढण्यात आले त्याच्यामध्ये 3 मंत्री सामील होते असं विचारण्यात आलं सुनील प्रभू यांना. असा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आला. ज्या प्रकारचा प्रस्ताव 21 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला, जे प्रस्ताव दाखल करण्यात आले, जे व्हीप काढण्यात आले, त्यावरून महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना प्रश्न विचारले की जो प्रस्ताव तिथे सादर करण्यात आला, ज्या प्रकारची चर्चा झाली, तो प्रस्ताव नेमका कुणी मांडला. या एका मुद्द्यावरून माफ करा, सुनील प्रभूंना भरपूर अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा कायदेशीर त्यांनी एक प्रश्न जो विचारला त्यावरून सुनील प्रभू पुरेसे अडचणीत आले होते असं स्पष्ट दिसलं होतं. त्यांनी विचारलं की जी बैठक तुम्ही सांगताय की वर्षा बंगल्यावर झाली, त्या बैठकीत जो प्रस्ताव किंवा जो काही चर्चेची सगळी जी काही प्रक्रिया पार पडली त्याला प्रमुख कोण होता? जो व्हीप किंवा जो प्रस्ताव तिथे तयार करण्यात आला त्याला
तो बनवला कुणी या एका मुद्द्यावरून सुनील प्रभू चांगलेच अडचणीत आले. जे आमदार उपस्थित होते त्यांनी तो तयार केला, जे मंत्री उपस्थित होते त्यांनी तो तयार केला. अशा प्रकारे ते नाव न घेता त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देत होते. सरते शेवटी तिसऱ्या चौथ्या वेळेला जेव्हा प्रश्न ठीक आहे, मी तो पुन्हा या प्रश्नावर होतो. पण कुठलाही प्रस्ताव तयार करायचा, तो व्हीप बनवण्याचा असेल, व्हीप तयार करायला सांगणारा जो असतो अनुमोदक कुणाचा आहे, सूचना कुणाची आहे, उपसूचना कुणाची आहे, ही घटना जी आहे ते याच नियमांवर, याच कागदांवर आणि याच एव्हिडन्सवर चालते. म्हणजे मी जर सांगितलं की या ठिकाणी बैठक आयोजित करा, तर विलास आठवले यांनी ही बैठक आयोजित केली, त्याला अनुमोदन कुणी दिलं त्याचंही नाव आलं पाहिजे. म्हणजे कागदावर सर्व लिखित आलं पाहिजे, तरच ते कोर्टात टिकतं, तरच ते ट्रिब्युनलमध्ये टिकतं. आणि हे जर कागदावर नसेल तर मात्र अडचण होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गट अडचणीत आलेले का ही चर्चा मी करतोय. अनेक प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न असं नेमकं काय झालं हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओम, पुढे सांगा मला काय झालं. बघ, वकिलांनी विचारलं की तुम्ही जो व्हीप बजावला असा दावा करताय तो किती आमदारांना बजावला होता, आमदार निवासात बजावला होता, नेमका तो व्हीप बजावला कुठे. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा एक सहकारी आहे, त्या सहकार्याच्या माध्यमातून मी तो व्हीप बजावला. त्यावर प्रश्न असा विचारण्यात आला की एकूण किती आमदारांना व्हीप बजावण्यात आला, किती जणांना, म्हणजे कुठे व्हीप बजावला, आमदार भवनात दिला, व्हॉट्सअपवर दिला की नेमका कुठे दिला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या सहकार्याला व्हीप द्यायला सांगितलं होतं, त्याने त्याप्रमाणे तो पुढे दिला. समाधानकारक उत्तर एकूण किती आमदारांना व्हीप दिला याबाबत सुनील प्रभू देऊ शकले नाही. तिथे सुद्धा त्यांची कुठेतरी दमछाक झाली असं दिसलं. त्यामुळे व्हीप काढला, कुणी काढला, प्रस्ताव कुणी सादर केला, त्याला सूचक अनुमोदक कोण होतं, जो प्रश्न मी सुरुवातीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणालो की जो प्रस्ताव 21 तारखेच्या बैठकीत सादर करण्यात आला त्याबाबत जी गोलगोल उत्तरं देण्यात येत होती, शर्ते शेवटी सुनील प्रभूंनी असं सांगितलं की या प्रस्तावाचे सूचक रवींद्र वायकर होते. आणि अनुमोदक हे रवींद्र वायकर नाव घेण्यासाठी सुनील प्रभूंना किती वेळ लागला? भरपूर वेळ लागला. बघा, म्हणजे जेठमलानी काय विचारतायत की हा प्रस्ताव कुणी ठेवला, एखादी घटना कुणी घडवली, पोलिसांमध्ये जेव्हा FIR दाखल केला जातो तर ते कुणामुळे घडलं असं लिहिलं जातं. कोर्टामध्ये एखादी घटना सादर करताना ती कुणामुळे आली, FIR कुणी केला, त्याच्या मागे कोण होतं, कुठल्या स्थळी होतं, किती वाजता होतं, ते कागदावर आहे का, कागदावर का नाही, हे सगळे जे प्रश्न कोर्टात विचारले जातात तेच या विधानसभेच्या ट्रिब्युनलमध्ये विचारले जात आहे. हो, मग आता एवढ्या रवींद्र वायकर यांचं नाव घेतल्यानंतर त्याच्या आधी सुनील प्रभू यांची बॉडी लँग्वेज काय होती उत्तर देताना? त्यांनी 3 वेळेला या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. नेमका हा व्हीप किंवा हा सगळा प्रस्ताव कुणी सादर केला, कुणी बनवला, तो कुणी लिहिला, त्याला सूचक कोण होतं, अनुमोदक कोण होतं, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी बराच वेळ देणं टाळलं. जेव्हा 3ऱ्या-4थ्या वेळेला वकिलांनी हा प्रश्न उपस्थित केला की आय वॉन्ट टू आस्क दिस क्वेश्चन अगेन, जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा सुनील प्रभूंना हा प्रश्न विचारला की ते नेमका आकडा विचारतायत, नेमकी किती मंडळी हजर होती, नेमका हा व्हीप किंवा हा प्रस्ताव नेमका कुणी लिहिला, कुणी सादर केला, त्याचे सूचक कोण, या प्रश्नाला जेव्हा 3ऱ्या-4थ्या वेळेला पुनरुच्चार या प्रश्नाचा करण्यात आला तेव्हा सुनील प्रभूंनी याचं उत्तर दिलं की हा प्रस्ताव सूचक म्हणून रवींद्र वायकर यांनी मांडला, हा ठराव मांडला. आणि त्यावर महत्वाचा मुद्दा, उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या सह्या होत्या. या सह्या माझ्या हजेरीमध्ये, मी हजर असताना झालेल्या आहेत असं सुनील प्रभूंनी म्हटलं. याला क्रॉस चेक करताना, याला क्रॉस काउंटर करताना जेठमलानी एक अत्यंत महत्वपूर्ण दावा केला. ते असं म्हणाले की ही जी कथित बैठक त्या ठिकाणी झाली, वर्षा बंगल्यावर जी झाली, तुम्ही असं म्हणताय, तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये, त्या बैठकीतल्या या ठरावावर ज्या मंत्र्यांच्या सह्या आहेत असं तुम्ही म्हणताय त्या सह्या खोट्या आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने असं म्हटलं की या 3 मंत्र्यांच्या सह्याच खोट्या आहेत. जेठमलानी यांचा असा दावा आहे की उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड या 3 मंत्र्यांच्या सह्या त्या प्रस्तावावर आहेत, असा जो दावा केला जातोय तो साफ खोटा आहे. सुनील प्रभू याचं उत्तर काय? या सह्या खोट्या आहेत. सुनील प्रभू म्हणाले की मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी त्या सह्या माझ्या समोर केल्या होत्या. या मुद्द्यावर बरं, हे सगळं होत असताना मला सांगा, सुनील प्रभू यांची बॉडी लँग्वेज काय होती, जेठमलानी यांची बॉडी लँग्वेज काय होती? जेठमलानी अग्रेसिव्ह मोडमध्ये होते, अटॅकिंग मोडमध्ये होते, यॉर्करच्या मोडमध्ये होते, जसे ते मागच्या 3 दिवसापासून आपल्याला दिसतंय. जेठमलानी यांनी प्रश्न विचारताना सुनील प्रभूंनी दर 5 मिनिटाला 2-3 वेळेला बाहेर जाणं त्यांची अस्वस्थता दाखवणारं होतं. एका वेळेला तर ते उठले, बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये बाहेर पडत होते, तेवढ्यात जेठमलानी यांनी त्यांना वापस बोलवलं की ये सवाल पूरा करके जाओ, ये सवाल पूरा करो और बाद में बाहेर जाओ. हे अशा प्रकारे त्यांनी त्याला अर्ध्या रस्त्यावरनं परत बोलवलं. एकूणच जेठमलानी अटॅकिंग मोडमध्ये होते आणि कुठेतरी
सुनील प्रभू आज सेफली खेळत होते. अटॅकिंग मोड आता मला एक प्रश्न पडलाय, काल शिवसैनिकांचा जो अटॅकिंग मोड असतो तो कुठेतरी नाही, मला एक प्रश्न पडतो. काल याच भाषेवरून एक वाद झाला होता. म्हणजे जेठ मलानी म्हणत होते की तुम्हाला इंग्लिशमध्ये का उत्तर देत नाहीत. इंग्लिशमध्ये मी लिहिलंय, अफिडेव्हिट इंग्लिशमध्ये आहे, पण उत्तर मराठीत का दिली जातात. सुनील प्रभू असं म्हणत होते की मला कम्फर्टेबल वाटतं मराठीमध्ये, त्यामुळे मी उत्तर देतोय. आता ही भाषा जी आहे, जेठ मलानी कुठली भाषा बोलतायत प्रश्न विचारताना, सुनील प्रभू कुठली भाषा बोलतायत, म्हणजे जेठ मलानी मराठी बोलतायत? नाही, जेठ मलानी अगदी व्यवस्थित हिंदी आणि इंग्रजीमध्येच प्रश्न विचारतायत. मग त्याचं अनुवाद करून अध्यक्ष, जर काही अडचण असेल तर अध्यक्ष मग सुनील प्रभूंना जे विटनेस बॉक्समध्ये बसलेत, एक विटनेस बॉक्स अशा छानसा बनवण्यात आलाय, कोर्टाचं स्वरूप यावं आणि सुनावणी सुरू आहे मला असं ते वातावरण बघायचं आहे. म्हणजे कसं कोण कुठे बसलंय सांगा. जसं कोर्टाचं असतं तसं आहे ते सगळं? बिलकुल. ज्याप्रमाणे कोर्टाची रचना असते, विधानसभा अध्यक्ष डायसवरती आहेत, त्यांच्या शेजारी जो शॉर्ट हँड लिहिणारा लिपिक असतो तो आहे बसलेला डाव्या हाताला. उजव्या हाताला काही मंडळी आहेत जी मराठीमधनं अनाउन्समेंट करतायत किंवा मराठीमधनं काही महत्वाच्या सूचना असतील किंवा अनुमोदनाच्या काही महत्वाच्या बाबी असतील तर ते जाहीरपणे माईकवर बोलून सांगतायत. समोरच्या बाजूला विधानसभा अध्यक्षांच्या समोर जो सेंट्रल हॉल आहे 5व्या मजल्यावरचा, विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 5व्या मजल्यावरती ही सगळी सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या डाव्या हाताला एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, कारण ती सगळी बाकी एकाच लेवलमध्ये आहेत. सो डाव्या हाताला ठाकरे गटाचे वकील बसतात आणि उजव्या हाताला शिंदे गटाचे वकील बसतात. आणि त्यानंतर उजव्या हाताकडनं पुढे आल्यानंतर थोडं म्हणजे कॉर्नरला तो गटगारा बनवण्यात आलेला आहे, तो विटनेस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. तिथे माईक आहे, बसण्याची व्यवस्था आहे. तिथे आज सुनील प्रभूंनी दिवसभर बसून आपली साक्ष आणि जी काही उलट तपासणी केली जाते. बघा, म्हणजे विधानसभेचं ट्रिब्युनल म्हणजे काय, ते कोर्ट आहे आणि या कोर्टामध्ये जे निर्णय येणार ते सत्यपणे आले पाहिजे अशी या संविधानाची अपेक्षा आहे, अशी या देशातील घटनेची अपेक्षा आहे. आता ही घटनेची अपेक्षा जी आहे, लोकांची अपेक्षा जी आहे, ते पूर्ण होते की नाही होते. जे छोटे छोटे पक्षांतर होतात, मोठे पक्षांतर होतात किंवा आमदार खासदार निर्णय घेतात, त्याच्यावरही वचक ठेवण्याचं काम या संविधानाने केलं आहे. त्याच्यावरही आमदार खासदार यांना कोर्टामध्ये उभं राहण्याचं आणि उत्तरं देण्याचे जे आदेश आहेत किंवा जे लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे आहे ते सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे ही जी घटना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. अपात्र आमदारांच्या सुनावणीचं काम सुरू आहे. काय कसं सुरू आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणखी एक महत्त्वाचं आता हे काय महत्त्वाचं आहे, जेठ मलानी एकदम जोशात म्हणतात की आम्ही आज एकदम विजयाच्या जवळ आहोत. आम्ही त्यांना उत्तर देता आली नाही सुनील प्रभू यांना, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. संजय शिरसाट बाहेर येऊन म्हणतात की आमचं सरकार कायम राहणार आहे. पण उद्धव ठाकरे गटातील आमदारांची बॉडी लँग्वेज काय, उद्धव ठाकरे गटातील कोण कोण आमदार तिथे उपस्थित आहेत, ओमकडून जाणून घ्या. आज कोण उद्धव ठाकरे गटाचे कोण कोण आमदार आहेत, त्यांना सपोर्ट सुनील प्रभू यांना ताकद मॉरल वाढवण्यासाठी कोण कोण उपस्थित आहे. उद्धव ठाकरे गटाकडनं सर मुख्यत्वे आपण पाहिलं तर सुनील प्रभूंचीच आज उलट तपासणी झाली आणि सुनील प्रभूंना त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार आणि जे अनेक वर्ष ठाकरेंचे विश्वासू मानले जातात ते खासदार अनिल देसाई आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब हे दोघे आज उपस्थित होते. तर शिंदे गटाकडनं फक्त संजय शिरसाट हेच उपस्थित होते. भाजपचे आमदार महेश बालदी हे सुद्धा काही काळासाठी तिथे उपस्थित होते. हा एक विशेष आकर्षणाचा मुद्दा होता की शिंदे गट आणि ठाकरे गटाची सुनावणी सुरू असताना भाजपचे एक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आता मला सांगा की उद्धव ठाकरे गटातील आमदारांची जे त्यांचे कार्यकर्ते असतील, काही त्यांना मदत म्हणून कागद वगैरे, त्यांच्या चलबिचल सुरू आहे त्यांच्यामध्ये, मनामध्ये असं जाणवतं की थोडं अडचणीत आहे, आता कसं उत्तर द्यायचं काय. हा, म्हणजे काही वेळेला जेव्हा मी आजच्या सुनावणीपुरतं मी सांगू शकतो की जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो तर 2-3 प्रश्नांच्या बाबतीत असं घडलं की विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर सुनील प्रभूंना काही काळासाठी पॉज घ्यावा लागला. जे सहाय्यक मागे असतात, जे एक फाईल असते, त्या फाईलमध्ये बघून उत्तरं आज सुनील प्रभूंनी दिली असं मी आज विधानसभा भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर पॉज घेऊन कागद पाहून उत्तरं पाहून आणि मग सगळे पॅराग्राफ सेटिंग पाहून सगळा विचार करून उत्तरं देताना सुनील प्रभू दिसत होते. एकंदर डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते असं दिसत होतं आणि उत्तर देताना सुद्धा अगदी तोलून मापून कमी शब्दांमध्ये 4 ते 5 वाक्यांमध्ये 4 ते 5 शब्दांचं एक वाक्य असावं अशा साधारण स्वरूपामध्ये त्यांनी आज उत्तरं दिली असं आपल्याला बिलकुल. कोर्टाचं कामच असं असतं, कोर्टामध्ये जास्त बोलून उपयोगच नसतो. माहीत नसेल तर माहीत नाही या शब्दाला मोठा अर्थ आहे, म्हणून उत्तर देताना जास्त बोलणं हे घातक असतं. कोर्टाच्या निर्णयानुसार म्हणजे जर तुम्ही जास्त बोलायला गेलात तर कुठे ना कुठे अडकत जातात. त्यामुळे वकील जे आहेत, तज्ज्ञ वकील जे आहेत, जे मोठे वकील आहेत, ते आपल्या अशिलाला सांगतात
की जे जर माहित नसेल तर माहित नाही म्हणून सांगायचं. तुम्ही आता माहित नाहीचा एक उल्लेख केला, तर माहित नाही वरून काल खूप इंटरेस्टिंग किस्सा तिथे घडला. कदाचित आपण त्याची चर्चा केली असेल. जेव्हा काल विचारण्यात आलं शिंदे गटाकडनं महेश जेठमलानी यांनी त्यांच्या एकंदर सहकाऱ्यांकडनं की 2019च्या निवडणुकांच्या संदर्भात की तुम्ही प्रचार केलात, मग तेव्हा तुमच्या सोबत कोण होतं तुम्हाला आठवतं का, म्हणजे इतर जी मंडळी तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत युतीमध्ये होती अशाचा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला की तुमच्या सभांवर तुमच्या बॅनरवर कोण होतं. तर निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 19 मध्ये शिवसेनेनं भाजपसोबत निवडणूक लढवली होती, त्यांची युती होती. तेव्हा सुनील प्रभूंनी सांगितलं की मला आठवत नाही, आमच्या बॅनरवर कोण होतं फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेच फोटो होते हे मला आठवतं. तर तुम्ही जे आता म्हणालात की माहित नाही किंवा आठवत नाही याला किती महत्व आहे हे कालच्या सुनावणीमध्ये पुन्हा काल महेश जेठमलानी जे आहेत ते अत्यंत जोशात होते. म्हणजे त्यांना हे दाखवायचं की भाजप सोबत युतीमध्ये लढले आणि बाहेर गेले. खरं तर असीम सरोदे उद्धव ठाकरे गटाचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रश्न रिलेव्हंट नाही आहेत, या केसशी निगडीत नाही आहेत, अपात्र आमदारांच्या सुनावणीचा खटला आहे. आता मला सांगा की शेवटी काय झालं. आता कोर्ट बंद होतो, आता काय झालं, उद्या सुनावणी नाही आहे, आता सुनावणी कधी आहे आणि अधिवेशन जे आहे त्याच्यावर काय इफेक्ट पडतोय. शेवटी सुनावणीचा मुद्दा अध्यक्षांनी क्लिअर केला की आता मंगळवारी सुनावणी होईल 28 तारखेला, कारण 27 तारखेला गुरु नानक जयंतीची शासकीय सुट्टी आहे आणि रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्यांमुळे सलग सुट्ट्यांमुळे मंगळवारपर्यंत सुनावणी थांबण्यात आली आहे. तत्पूर्वी अध्यक्षांकडनं सुनावणीच्या दरम्यान शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुढचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार एकंदर 16 दिवस ही सुनावणी चालेल अशा प्रकारची माहिती आहे. त्यामध्ये 28, 29, 30 नोव्हेंबर अशी सलग 3 दिवस सुनावणी चालेल. त्यानंतर 1, 2, 5, 6 डिसेंबर, नंतर 7 डिसेंबर, त्यानंतर 7 डिसेंबर नंतर सुट्टी असेल. त्यानंतर 11 ते 15 डिसेंबर, 11, 12, 13, 14, 15 अशी सलग 5 दिवस असेल. त्यानंतर 16, 17 2 दिवस सुट्टी आणि एकूण 18 ते 22 म्हणजे 18, 19, 20, 21, 22 अशा प्रकारे एकूण जवळपास 18 दिवसात ही सुनावणी पूर्ण होईल अशा प्रकारचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी दिले. त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा की काल दुपारपासनं विधानसभेचं अधिवेशन कुठेतरी लांबलं जाईल, प्रस्तावित वेळेच्या पेक्षा 2-3 दिवस कदाचित उशिरानं सुरू होईल अशी एक चर्चा होती. त्याला जवळपास काही संकेत मिळतात, कारण 7 तारखेपर्यंत ही सुनावणी होते, जवळपास 7 तारखेपर्यंत ही सुनावणी होते. त्यामुळे 7 तारखेपर्यंत ही सगळी मंडळी इथेच असतील मुंबईमध्ये अशा प्रकारचे संकेत आहेत. आणि नंतरची जी सुनावणी होईल 11-12ची ती नागपुरात होईल अशा प्रकारचे विधानसभा अध्यक्षांनी आधी 7 तारखेला अधिवेशन होतं, आता 7लाच इथे सुनावणी असेल तर नागपूरला कसं पोहोचणार. 12 तास लागतात ट्रेनने, 3 तास लागतात विमानाने. त्यामुळे तो दिवस पुढे ढकलायचा की नाही ढकलायचा हा संसदीय कार्यसमिती जी आहे तो निर्णय घेईल. पण आता ही उलट तपासणी सुनील प्रभू यांची झालेली आहे. आता बारी आहे, आता एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची येईल. तिथेही हे प्रश्न येतील की तुम्ही किती वाजता निघालात, कुणाला मतदान केलं, तुम्ही कुणाला व्हीप पाठवलात, ईमेल कोणाला केला, तुम्हाला व्हीप मिळाला का, हे सगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या विधानसभेच्या कोर्टामध्ये ट्रिब्युनलमध्ये आमदारांना द्यावी लागतील. पक्ष बदलला पण त्याचबरोबर अनेक प्रश्न घेऊनही आमदारांना पुढे जावं लागणार आहे. लोकांना मतदान प्रचारामध्ये उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रचारसभामध्ये आम्ही जे केलं ते योग्य केलं हे सांगावं लागणार आहे. हो, आता उलट तपासणी करताना काय काय आव्हानं एकनाथ शिंदे गटापुढे. ज्या प्रकारे ठाकरे गट जरी अडचणीत येत असला तरी त्यांच्याकडे विल पॉवर बऱ्यापैकी दिसून येते. कायदेशीर मार्गाने जरी ते अडचणीत असतील, कुठेतरी उत्तर देण्यामध्ये त्यांच्या धांदल उडत असली तरी सुद्धा ठाकरे गट पहिल्या दिवसापासून आम्ही लढाई लढणार या मोडमध्ये कमीत कमी आहे असं किमान प्रथमदर्शनी तरी दिसतं आपल्याला. ते किती दिवस टिकेल, तो मॉरल सपोर्ट किती दिवस राहील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण जर यदाकदाचित या सगळ्या प्रकरणात भविष्यात जर आपण एक शक्यता म्हणून जर या सगळ्यावर बोललो, जर उद्धव ठाकरेंना बोलवण्यात आलं या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये तर तो निश्चित एक ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो, जो शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरेल. कारण सिंपतीचं राजकारण, भावनिकतेचं, सहानुभूतीचं राजकारण महाराष्ट्रात भरपूर केलं जातं. याच आधारे ज्या प्रकारची सुनावणी इथे सुरू आहे त्यात कशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष आम्हाला पक्षपातीपणे या सगळ्या प्रकरणात आम्हाला डावलतायत, शिंदे गटाला कशा प्रकारे महत्त्व देत आहेत, त्यांना कशा प्रकारे अधिक वेळ देत आहेत, हे कुठेतरी भासवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्याची सहानुभूती तर निश्चित स्वरूपात खाली निर्माण होते. त्याचं मतांमध्ये रूपांतरण कितपत होईल हा महत्त्वाचाच मुद्दा आहे. परंतु कायदेशीर मार्गाने सुद्धा महेश जेठमलानी वकील असल्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची बाजू भक्कम आहे असं सध्या तरी आपल्याला या घडीला तरी शिंदे गटाची बाजू भक्कम आहे असं वाटतंय.
पण हे वाटणं कोर्टामध्ये कायम नसतं. या वाटण्यावर काही नसतं. जोपर्यंत न्यायाधीश आपल्या पेनाने ऑर्डर लिहित नाही, लिखित स्वरूपात ती बाहेर येत नाही, निकाल कोणाच्या बाजूनी नसतो. निकाल काही असू शकतो. सरकमस्टन्स जे एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स जर आपण पाहिले तर त्याच्यावरही निकाल येऊ शकतो, पण असे खूप कमी वेळात. आता सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली आहे, ते अडचणीत आल्यासारखं वाटतंय. महेश जेठमलानी आणि जे एकनाथ शिंदे यांचे वकील आहेत ते थोडेसे खुश दिसतात. पण आता जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची उलट तपासणी होईल, त्यांना काही प्रश्न विचारण्यात येतील. त्यांनी मतदान कुणाला केलं हे विचारण्यात येईल. त्यांना व्हीप त्यांनी कुणाचा ऐकला हे विचारण्यात येईल. तुमचा फोन बंद का होते असे प्रश्न जेव्हा येतील. तुम्ही सुरतला का गेला होतात असं विचारलं जाईल. तुम्ही आधी 15 होतात, नंतर 40 कसे झालात असे प्रश्न त्यांच्यासमोर येतील. ही महाशक्ती कोण आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सुनावणीमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे या 3 दिवसाच्या सुनावणीमध्ये काय झालं, कसं झालं, कोणाची बॉडी लँग्वेज कशी होती, काय प्रश्न होते, काय उत्तरं होती, याविषयी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण या सुनावणीच्या संदर्भात न्यूज स्टेट महाराष्ट्रावर असेच तुम्हाला विश्लेषण आम्ही देत राहू. तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र.